अमितजी ठाकरे आपल्या दादरच्या मतदारसंघामध्ये आपल्याला निवडून येता आलं नाही। त्यामुळं आधी आपण आपल्या मतदारसंघाचा बांधणी करावी। मतदारसंघामध्ये आपल्याला लोक मतदान देतील। आपण वर्षानुवर्ष दादरमध्ये राहता, त्या दादरमधल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं नाही हो। आधी आपला दादर सांभाळा आणि मग भारतीय जनता पार्टीवर, काल त्यांनी देवेंद्रजींवर देखील टीका केली। देवेंद्रजींवर टीका करण्याची तुमची पात्रता आहे का? पु ल देशपांडे म्हणाले होते की आपण कोण, आपला रुतबा काय, आपलं अस्तित्व काय, आपण कुणावर बोलताय? आपल्याला दादरमधली एक साधी विधानसभेची निवडणूक जिंकता आली नाही। नगर महापालिकेच्या निवडणुकीला देखील तुम्ही उभं राहिला असता तर तुमची तीच अवस्था झाली होती। त्यामुळं आधी आपलं दादर सांभाळा, आपण ज्या ठिकाणी राहतो तिथून किमान जनतेतनं निवडून या आणि मग देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टी यांच्यावर टीका करा, त्यानंतर तुम्हाला तो अधिकार मिळेल। त्यामुळे आधी मतदारसंघ मनसेने आणि अमित ठाकरेंनी बांधावा। कुणाचा चेहरा सुजलाय आणि कुणाचा कुठला भाग सुजलाय हे जनतेला माहिती आहे। विधानसभेच्या निवडणुकीला जनतेनं तुमचं काय सुचवलं होतं संजय राऊत एकदा बघा, अजून सूज उतरली नाही। गेला बाजार मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने तुमची कशी काय भाग सुचवला होता तोही बघा, अजून उतरलेला नाही। विनाकारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नका, जनता सगळी बघते। आणि संजय राऊत, भांडूपमध्ये तुम्हाला नगरसेवक निवडून आणता आला नाही, तिथं तुमचा उमेदवार, भांडूपच्या लोकांनी तुमचा उमेदवार पाडलाय, तिथं तुमची किती सुजली ते बघा आणि मग नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल बोला। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे तरुणांचे नेते आहेत। तुमची कुठे कशी सुजली, तुमच्या पक्षाची काय अवस्था झाली, भांडूपमध्ये आपली काय स्थिती आहे, त्याचा थोडं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ले द्या। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी 140 कोटी जनता आहे आणि 140 कोटी जनतेचे आशीर्वाद, इथल्या जेनझीचा पाठिंबा हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आहे, तुम्हाला नाही। संजय राऊत हे राहुल गांधींचा अजेंडा चालवत आहेत। त्यांना माहिती आहे की हे आंदोलन राहुल गांधींच्या पाठीशी नेऊन उभं करायचं आहे। संजय राऊतांना या आंदोलनाशी काहीही देणं घेणं नाही। राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे, राहुल गांधींचं रिलॉन्चिंग या आंदोलनाच्या माध्यमातून झालं पाहिजे, म्हणून राहुल गांधींना अटक झाली, राहुल गांधींमुळे हे आंदोलन उभं आहे, संजय राऊतांमुळे हे आंदोलन उभं आहे, अशा पद्धतीची कॅसेट वाजवण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत। परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नाही आहे। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींना रिलॉन्च करायचं आहे, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमित ठाकरेंना रिलॉन्च करायचं आहे, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आदित्य ठाकरेंचं नेतृत्व सिद्ध करायचं आहे। त्यामुळे उभाटा गटाच्या, मनसेच्या पक्षाचा अजेंडा ठरलेला आहे। अमित ठाकरे, आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करण्यासाठी हे आंदोलन आहे आणि याच्या पलीकडे या विद्यार्थ्यांच्या करिअरशी यांना काहीही देणं घेणं नाही, नीटच्या परीक्षेशी यांना काहीही देणं घेणं नाही। जर असंच विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी देणं घेणं असतं तर पंजाबमध्ये देखील पेपर फुटी झाली आहे। पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आहे, तिथं पेपर फुटलाय। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, संजय राऊत, उद्धवजी ठाकरे, राज ठाकरे हे पंजाबमधल्या मंत्र्यांचा राजीनामा मागणार आहेत का? नाही मागणार, कारण तिथं आम आदमी पार्टीचं सरकार आहे। त्यामुळे यांचा झेंडा कुठला नसला तरी अजेंडा स्पष्ट आहे। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, राहुल गांधी यांचं करिअर सेट करणं एवढाच अजेंडा आहे। संजय राऊत, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश शोधायचं एवढंच माहिती आहे। पेपर फुटल्यानंतर सगळ्यांना अटक करण्याचं काम केलं, परंतु आत्ताच्या कायद्यामध्ये दंडाची आकारणी नव्हती, आत्ताच्या कायद्यामध्ये जास्त शिक्षेची तरतूद नव्हती, म्हणून सरकार त्याच्यामध्ये सुधारणा करते। एखादी गोष्ट चुकीची झाली तर त्याच्यामध्ये सुधारणा करणं चुकीचं आहे का? तुमच्यासारखं रेटून नेणं, दामटून नेणं हे आमचं काम नाही आहे। एखादी गोष्ट चुकीची असेल, कायद्यामध्ये सुधारणा करायची गरज असेल तर त्यासाठी पावलं टाकणारी भारतीय जनता पार्टी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे। जर पेपर फुटीच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यास सरकार तयार आहे तर संजय राऊत, तुमचा पोटशूळ का उठलाय? तुम्हाला त्याचा पश्चाताप का होतोय? तुम्हाला त्याचं दुःख काय होतंय? कारण तुमचा अजेंडा हा पेपर फुटीला शिक्षा झाली पाहिजे हा नाहीच आहे।
तुमचा अजेंडा भारतामध्ये अराजकता पसरली पाहिजे हा आहे. तुमचा अजेंडा देशविरोधी भूमिका घेण्याचा आहे. तुमचा अजेंडा हे सरकार पाडण्याचा अजेंडा आहे. त्यामुळं तुमचा अजेंडा पेपरफुटीबद्दल कारवाई झाली पाहिजे, पेपरफुटीबद्दल अटक झाली पाहिजे हा नाही. त्यामुळं कायदा करू म्हटल्यानंतर लगेच संजय राऊत त्याबद्दल नाक मुरडायला लागतात, कारण तुमचा अजेंडा लक्षात येतोय. परंतु देशातल्या तरुणाईला माहिती आहे, देशातल्या जनतेला माहिती आहे की तुमचा अजेंडा काय आहे, तो या लोकांनी बघितला आहे.